हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मैत्रिणींनो, आज आपण रव्यापासून उपीट तयार करणार आहोत। तर चला आपण सुरुवात करूया। एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये ही वाटी एक बारीक रवा घेतलेला आहे आणि हे छान रवा भाजून घ्यायचा आहे। बारीक गॅसवर छान भाजून घ्यायचा। आता एका वाटीने आपण रवा घेतलेला होता, त्याच वाटीने 2 वाटी पाणी घ्यायचं आहे। आणि जर जाडा रवा असेल ना तर तुम्ही 2.5 वाटी पाणी घेऊ शकता। हा बारीक रवा आहे म्हणून मी 2 वाटी पाणी घेतलेलं आहे। आता ते उकळायला ठेवायचं आहे। आता आपण कांदा वगैरे कट करून घेऊयात। जर पाणी तापते, रवा चांगला भाजून होते तोवर। आता हे बघा, कोथिंबीर, कांदा, मिरची, कढीपत्ता, हळद, चना डाळ, जिरं, मोहरी आणि चाट मसाला आणि मीठ। चाट मसाला तुम्हाला पाहिजे असेल तर टाका, नाही टाकला तरी चालेल। हे बघा, पाणी उकळलेलं आहे तोवर। आता रवा पण भाजत आलेला आहे तोवर। हे बघा, आता आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि तेच भांडं परत गॅसवर ठेवायचं आहे। त्यामध्ये तुम्ही तेल टाकू शकता किंवा तूपही टाकू शकता। मी तेल टाकलेलं आहे। तेल छान गरम होऊन द्यायचं आहे आणि तेलामध्ये पहिली चण्याची डाळ टाकायची आहे आणि चण्याची डाळ भाजून घ्यायची आहे। यामध्ये शेंगदाणे पण टाकले जातात, पण माझ्या मुलांना आवडत नाही म्हणून मी शेंगदाणे टाकलेले नाहीत। तुम्हाला जर पाहिजे असेल तर पहिलेच तळून घ्यायचे आहेत। आता हे बघा, चण्याची डाळ टाकलेली आहे। आता एका साईडला करून घ्यायची। त्यामध्ये मोहरी, जिरं पहिलं टाकून घ्यायचं आहे। त्यामध्ये कांदा आणि मिरची टाकायची आहे। त्यावर या पद्धतीने कांदा मिरची टाकायची आणि कांदा मिरची सुद्धा व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे। आता सगळं मिक्स करायचं आहे, डाळ वगैरे, आणि छान परतून घ्यायची आहे। डाळ थोडी जास्त तळली गेली किंवा भाजली गेली ना की ती छान दाताखाली छान लागते। आता कढीपत्ता पण टाकायचा आहे आणि छान परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतून घ्यायचा आहे। हे सगळंच बॅटर। आता हे बघा, हळद आहे पहिली, आता हळद टाकायची आहे। हे बघा, हळद टाकलेली आहे, नाही टाकली तरी चालेल। चाट मसाला आहे, तुमच्या आवडीनुसार टाकायचा आहे आणि नमक टाकायचं आणि मीठ टाकायचं आहे या पद्धतीने। आणि चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने। आता रवा आपण काढून ठेवलेला आहे भाजून, तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छान परत परतून घ्यायचं आहे। बघा, या पद्धतीने हे छान परतून घ्यायचं आहे। परत तेलामध्ये किंवा तुपामध्ये छान परतला की चव छान येते, म्हणून छान परतून घ्यायचं आहे। आणि हे बघा, आता पाणीही आपण उकळून ठेवलेलं आहे गरम करून, ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला जर जास्त मऊ पाहिजे असेल तर थोडंसं जास्त पाणी टाकलं तरीही चालेल, पण एका कपाला 2 कप पाणी हे पुरेसं वाटतं बारीक रव्यासाठी। अगदी परफेक्ट होतं। हे बघा, या पद्धतीने छान हलवून घ्यायचं आहे। आणि हे बघा, आता कोथिंबीर टाकायची आहे त्यावर आणि झाकण ठेवून 1-2 मिनिटासाठी तसंच ठेवायचं आहे। छान शिजवून द्यायचा आहे रवा। 2 मिनिटांनी काढायचं आहे झाकण आणि छान व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे या पद्धतीने। चवीला तर खूप छान होतो, नाश्त्यासाठी छान आहे। हे बघा, रेडी आहे आपला नाश्ता। चला तर मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।